द थीफ स्टोरी ही स्टोरी आहे एका 15 वर्षाच्या मुलाची, जो चोरी करण्यात एक्सपर्ट असतो. एक दिवशी तो अनिलला भेटतो. अनिल एक साधा सरळ माणूस असतो. हा मुलगा आपली ओळख खरी सांगून अनिलचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करतो. त्याला अनिल सोबत राहायचं असतं, अनिलला लुटण्यासाठी. हरीला घरी ठेवण्यासाठी तयार होतो, परंतु एका अटीवर, की हरी त्याच्यासाठी जेवण बनवेल. हरी अनिल सोबत राहू लागतो, पण त्याला अजिबात जेवण बनवता येत नसतं. अनिलला त्याच्यावर दया येते आणि तो त्याला जेवण शिकवतो. अनिल हरीला शब्द लिहायला आणि गणित सुद्धा शिकवतो. आता 1 महिना होऊन जातो. हरी हा रोज बाजारात जाऊन रोजचं सामान घेऊन येत असे. त्यातून काही पैसे उरलेले असतात, ते तो स्वतःसाठी ठेवत. अनिलला हे कळत होतं, पण त्याला त्याबद्दल तक्रार नव्हती. अनिल हा मॅगझिनसाठी लिहून पैसे कमवत असे. एक दिवशी अनिल यांनी आपलं पुस्तक एका पब्लिशरला विकलं. त्याला त्याचे भरपूर पैसे मिळाले. नोटांचा बंडल घेऊन अनिल घरी आला. हरीने ते पैसे पाहिले होते. त्याला ते चोरायचे होते. रात्री झोपताना अनिल हा पैसे आपल्या बिछाण्याखाली ठेवून झोपला. हरीने ते बघितले. हरीने त्या रात्री ते पैसे चोरले आणि घरातून पळाला. त्याचा विचार होता की तो 10:30ची लखनौ एक्सप्रेस पकडून फरार होईल. त्याने तसं केलं. तो स्टेशनला सुद्धा पोहोचला. ट्रेन त्याच्या समोरच होती, पण तो त्यात चढला नाही. त्याच्या मनात अनिलचा विचार आला. अनिलने त्याच्यावर इतका विश्वास दाखवला, परंतु जेव्हा अनिलला कळेल की हरीने पैशासाठी ही चोरी केली, तर त्याचा विश्वास तुटेल आणि अनिल हरीला पूर्ण सेंटेन्स सुद्धा शिकवणार होता. या पैशाच्या नादात हरी हे सगळं विसरला होता. जेव्हा त्याला हे सगळं लक्षात आलं, अनिलकडे परत जाण्यासाठी निघाला आणि गपचूप अनिलच्या घरी जाऊन ते पैसे बिछाण्याच्या खाली ठेवले आणि झोपून गेला. सकाळी त्याला उशिरा जाग आली, तर बघतो तर काय, अनिल हा चहा बनवून तयार होता. हरीला बघून अनिलने एक 50 रुपयाची नोट काढली आणि हरीला देऊन बोलला, आज नंतर मी तुला नेहमी पैसे देत जाईन. हरी खुश झाला आणि मग अनिल त्याला म्हणाला की आज आपण फुल सेंटेन्सेस शिकूया. हरीला आपली चूक कळाली होती. तो एक प्रामाणिक माणूस बनला आणि ह्या प्रकारे त्याचं आयुष्य बदलला. हा चॅप्टर मी खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये इन डिटेल एक्सप्लेन केला आहे. तर लिंकवर क्लिक करा आणि पूर्ण चॅप्टर शिका. थँक्यू.